घरात कृष्ण राम म्हणजे विष्णू रूपांची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. पण तुम्ही म्हणाल का मग दर पौर्णिमेला आपण पूजा करत बसलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होणार का आणि आपण आपले कामं करायचे नाहीत का? सगळं करायचं, काम करायचं, लक्ष्मीची सेवा करायची, विष्णू सेवा करायची. पण त्याचबरोबर वर्षभरात श्रावण महिना आपण म्हणतो, श्रावण महिन्यात एकदा तरी ब्राह्मणाच्या हाताने आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायला हवी. आणि घरगुती जी पूजा करतो आपण ती दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने करायला हवी. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. कारण जसं आपल्या नवऱ्याची काळजी ज्या कोणी व्यक्तीने घेतली जाते, म्हणजे जो कोणी व्यक्ती आपल्या नवऱ्याशी चांगलं वागतो, रिस्पेक्टेड वागतो, त्याला ते खूप आवडतं, त्याच्या बायकोला ते खूप आवडतं. असं वाटतं की अरे आपल्या नवऱ्याचं स्थान किती छान आहे, मोठं आहे. त्याच पद्धतीने विष्णूची सेवा केली ना तर माता लक्ष्मी आपोआप आनंदाने तुमच्या घरात येते. त्यामुळे माता लक्ष्मीला जर का खुश करायचं असेल तर भगवान विष्णूंना खुश करा आणि दर पौर्णिमेला सगळं बाजूला ठेवून एकदा पूजा करून बघा. तुम्हाला लवकरच त्याचे अनुभव